ते फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसाभर अजून 5 मिनिटांनी अपुवा भरल्या जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरना देव या ठिकाणी आलेले. आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी इथनं एक महिलावरती या बाजू, परंतु तिथले शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगाव धर्मस्थान आणि इथनं 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला या बाजू. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. बिहार सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले. तर संताजी जगणाऱ्यांसाठी कसे आले? संताजी जगणारे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या जियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागाहून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 महिने त्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात. प्रेत काही काढले जात नाही. या पुवा परिवार ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंधावर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत काढले जातात. तसेच ते निळोपर आहे. नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव. त्या गावावरनं ते इथं येतात. इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगणाऱ्यांसाठी येतात. तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही. आम्ही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रथुल वाचून आलाशी का, नेरा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तू कयाचा धावा करत असे. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कशासाठी, असे निळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो. तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारले. तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते.